आशा सेविका आणि गट प्रवर्तकांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी पुकारलेल्या संपाकडे आणि मागण्यांकडे प्रशासन लक्ष देत नसल्यामुळे आशा सेविका आणि गट प्रवर्तकांनी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव कार्यालयावर धडक मोर्चा काढलाय। आशा सेविका आणि गटप्रवर्तकांना दिवाळी भेट म्हणून 2,000 रुपये मिळावे तसंच मानधनामध्ये 7,000 रुपयांच्या वाढ करण्याचा निर्णय घ्यावा, ऑनलाईन गटप्रवर्तकांवर कामाची सक्ती थांबवावी अशी विविध मागण्यांसाठी सीटूच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढला गेला। 3 तास पालकमंत्र्यांच्या कार्यालयामध्ये ठिय्या केल्यानंतर लेखी आश्वासन मिळाल्यामुळे हे आंदोलन मागे घेण्यात आलं। आपण चहा पाणी घ्यावं आणि उन्हात न बसता आपण मध्ये बसावं अशी विनंती करतो। हे बघा, आमचं म्हणणं असं होतं की निघालं पाहिजे, परंतु त्याने हे बघा आम्हाला साहेब आमचं एक म्हणणं आहे की आमच्या असं काहीच म्हणणं असं आहे की आम्हाला विभागाच्या मंत्री महोदयांची भेट घ्या आणि ते मंत्री महोदय तुम्हाला मंत्री महोदयांची भेट घालून देतील। बरोबर आहे, आमचा विश्वास तुमच्यावरती आहे, त्या हिशोबाने तुम्ही या डिपार्टमेंटचा विषय असतो त्याचे करायचा असता ना, फक्त तुम्ही आमच्या बरोबर पाहिजे। हो